सोन्याच्या बांगड्या होत्या. त्या गेल्यानंतर 6 ह्या बांगड्या माझ्या आईला दिल्या. त्या 6 बांगड्या माझ्या आई सोन्याचं काही घालत नाही म्हणून तिने कपाटात ठेवल्या. माझ्या लग्नात मला दिल्या. तो दिवस आणि आजचा दिवस माझी ताकद कुठून येते तर शारदाबाई पवाराच्या या 6 सोन्याच्या बांगड्यातून येते. आणि ह्या सोन्याच्या बांगड्या आणि माझ्या तोंडातला सोन्याचा चमचा हा कुठल्या इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीचा नाही. तो गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवारांच्या कष्टाच्या रक्ताच्या पैशातून घातलेल्या या 6 सोन्याच्या बांगड्या आहेत. आणि ज्या माळाच्या देवीवर माझी आजी नेहमी जायची तो दिवस आणि ती कथा माझी आई आणि माझ्या काकी, माझ्या मोठ्या काकी सगळ्यात त्या नेहमी मला ती कथा सांगायच्या. रजनी इंदुलकर तुम्हाला माहिती असतील ऐकून, ज्यांच्यावर मध्ये रेड झाली होती. त्या रजनी इंदुलकर त्यांची आई, ज्यांना मी मोठी आई म्हणायची, मोठ्या काकींनी मला एक गोष्ट सांगितली होती. त्या मोठ्या काकींनी मला असं सांगितलं होतं की आदरणीय पवार साहेब एकदा मुंबईला गेले होते तेव्हा काही तिथे दंगल झाली, दगडफेक झाली आणि त्या दगडफेकीमध्ये साहेबांच्या गाडीला काहीतरी दगड लागला. मला वाटतं बापू तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल. कुठे गेले बापू? हा, माधवराव तावरेंना लागलं होतं. करेक्ट, त्यांना लागलं होतं आणि साहेबांच्या गाडीवर दगड मारला होता. बरोबर. आणि साहेब गाडी चालवत होते आणि तेव्हा ती दंगल झाली होती. SN बापूंना माहिती आहे ती सगळी गोष्ट. आणि मग ते आले आणि 2 दिवस, तेव्हा तर काही मोबाईल नव्हता, कुणालाच माहिती नव्हतं काय झालं काय झालं काय झालं. दगड लागली, दंगल झाली, पुढे काय झालं. तेव्हा माझ्या आजीच्या मनात होतं की शरद परत आला ना, सुखरूप आला तर मी माळाच्या देवीवर जाईन आणि तिची ओटी भरेन. तो दिवस आणि आजचा दिवस, जेव्हा जेव्हा आम्ही बारामतीला येतो माझी आई आणि मी माळावरच्या देवीला जातो. परवा मी माळावरच्या देवीला गेले होते. एक माणूस मला भेटला. ही कथा माझी नाहीये, त्या माणसाचं नाव घेऊन सांगते मी तुम्हाला. ते म्हणले ताई ही माळावरची देवी आहे. म्हटलं मग? मी नेहमीच येते इथे, माझी आजी यायची, मी येते श्रद्धेने इथे येते. ते म्हणले मी एक विनंती करू का तुम्हाला? म्हटलं काय? तुम्ही म्हणता ना रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. म्हटलं हो मी म्हणते ना. ते म्हणले थोडा बदल केला तर चालेल का? म्हटलं म्हणा. ते म्हणले ऐका नीट, तो माणूस म्हणतोय मी म्हणत नाहीये, नीट रेकॉर्ड करून दाखवा, नाही तर अर्धच दाखवाल की सुप्रिया सुळे म्हणाले. मी म्हणत नाहीये, त्या माणसाने सांगितलंय, तो माणूस बारामतीचा आहे. त्या माणसाने असं मला सांगितलं 7-12 वाचवा, 7-12 वाचवा, तुतारी वाचवा. माळावरच्या मंदिराच्या समोरची सगळी जी जमीन आहे त्याला उद्देशून तो माणूस मला म्हणत होता की 7-12 वाचवा, तुतारी. याचा अर्थ मी काही अजून सांगायची गरज नाही. रामकृष्ण हरी. ते माळावरची ही जमीन जिथे आमच्या आजीचं श्रद्धेचं स्थान आहे, त्या 7-12वर कुणाचं नाव आहे हे ऐकायला आमचे दिवस आले. मला माहिती नाही 7-12वर कुणाचं नाव आहे. तुम्हाला माहिती आहे? मला नाही माहिती. मला तो म्हणतो मलिदा गँग, मला नाही माहिती. मी रामकृष्ण हरीवाले. माझं नाव कुठल्या 7-12वर माळेगावचे हे मला माहिती आहे, पण बाकी कुणाच्या 7-12वर आपलं नाव नाही रे बाबा. खाली हात आएंगे और खाली हात जाएंगे. कशाला लागतंय एवढं काय मला सांग. त्याच्यामुळे हे माळावरच्या देवीचं हे वेदना आणि अस्वस्थ देणारं पक्ष आहे. कारण माळावरच्या देवीवर माझ्या आजीचं श्रद्धेच्या, हो आमची शारदाबाई पवार ज्यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत, त्या श्रद्धेच्या जागेवर आज जर 7-12चा टोमणा मला बसत असेल तर किती अस्वस्थ करणारी ती परिस्थिती आहे मला सांगा. राहिला एक महत्वाचा आणि एक श्रद्धेचा माझा मुद्दा. मला अजूनही ती गोष्ट आठवते. आपला भिगवण चौक आहे ना आपला, त्या भिगवण चौकामध्ये मी तर घाबरत जाते. मी खूप वेळा पटकन मोटरसायकलवर बसते, पण भिगवण चौकात गेलं की कळतच नाही इथे जायचं का इथे जायचं का इथे जायचं. तिन्ही बाजू भुलभुलैया चौक सगळी तिथे अंगावर येतात, काय कळतच नाही. मग शेवटी मी गडकरी साहेबांना गाठलं आणि म्हणलं गडकरी साहेब मार्ग काढाव, कारण चौकाचं काय करायचं, भुलभुलैया चौक बरोबर आहे. तर त्या चौकामध्ये
फार ऍक्सिडेंट्स व्हायला लागले आणि मी गडकरी साहेबांना विनंती केली की वारजे जो आपल्याच मतदारसंघ आहे त्या भागामध्ये आपण सगळ्यांनी मिळून, तिकडे गडकरी साहेबांचा एक NGO आहे त्यांच्या डिपार्टमेंटचा, त्याची मदत मी घेतली आणि वारज्याला जिथे नवले ब्रिजला रोज ऍक्सिडेंट्स व्हायचे तिथे 0 ऍक्सिडेंट्स करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारची आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तिथे काम केलं आणि आज तिथे एकही ऍक्सिडेंट होत नाही. त्या लोकांना मी बोलवलं, भिगवण चौकाचं डिझाईन ते घेत आहेत. मी तुम्हाला शब्द देते पुढच्या 3-4 महिन्यामध्ये तो भुलभुलैया चौक आपण नीट करूया आणि तिथे ऍक्सिडेंट होणार नाही याची जबाबदारी मी घेईन. पण मग असं कसं तिथे बांधलं गेलं? मग त्या दिवशी मी गाडीतून चालले होते